हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या रविवार 16 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये ऊर्जाला या केसमध्ये आणखीन फसवण्यासाठी हर्षवर्धन नवीन नवीन डावपेच खेळतोय. ऊर्जाला कोर्टात खोटं बोलायला सांगतोय की मी गोळी चालवलीच नव्हती, पण ऊर्जाने ठरवलंय ती सत्याची कास सोडणार नाही आणि कोर्टात खरं तेच बोलणार. त्यामुळे आता काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. आणि अजून एक मोठा खुलासा झालाय, तो म्हणजे हर्षवर्धनच्या माणसाने सुद्धा त्या विक्रांत शिर्केवर गोळी चालवली नव्हती आणि ऊर्जाने सुद्धा गोळी चालवली नाहीये. याचा अर्थ तिसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीने ही गोळी चालवली आहे. आणि जर तुम्ही मागील काही एपिसोड पाहिले असतील तर ही शंका घ्यायला वाव आहे की आमदार शिर्केच्या माणसाने गोळी चालवली आहे, म्हणजे आमदार शिर्केने स्वतःच्याच मुलाचा जीव घेतलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जाची आई पूर्वा ही तिला सांगते की उद्या मी कोर्टात येईल, पण ऊर्जा त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते. आई, तू माझा विकनेस आहे, तू तेथे आलीस तर मला काही बोलताच येणार नाही, त्यामुळे तू येऊ नको. पूर्वा म्हणते, ठीक आहे, मी नाही येणार, पण तू सत्याची कास सोडायची नाही, हे लक्षात ठेव. तू नक्कीच जिंकशील. तुझ्या मागे आईचे आशीर्वाद आहेत आणि ज्याच्या पाठीशी आईचे आशीर्वाद असता तो जिंकतोच. हे ऐकून ऊर्जाला आनंद होतो. आणि इकडे हर्षवर्धन हा झोपण्यासाठी आपल्या रूममध्ये येतो. विजया त्याचीच वाट पाहत असते. हर्षवर्धन म्हणतो, काय बोलायचं असेल ते पटकन बोल, मी आज खूप थकलोय, झोपायचं आहे मला लवकर. तर विजया म्हणते, तुम्ही काहीही करून त्या ऊर्जाला वाचवायचं नाहीये, तिची केस घ्यायची नाहीये. म्हणजे ती ऊर्जा, तो शौर्य तुमच्या पुढे भीक मागतील की माझी केस घ्या, ऊर्जाची केस घ्या, परंतु तुम्ही ऊर्जाला सोडवायचं नाहीये, हे लक्षात ठेवा. हर्षवर्धन म्हणतो, मला जे करायचं होतं ना ते मी केलंय, मला सांगायची गरज नाहीये. विजया चिडून म्हणते, अहो तुम्हाला कळत कसं नाहीये? त्या मुलीमुळे आपल्या संपूर्ण जहागीरदार कुटुंबाच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगली गेली आहे आणि काही करून तुम्ही तिला सोडवायचं नाही, तुम्ही तिची केस लढायची नाही. हर्षवर्धन म्हणतो, मला जे करायचं होतं ना ते मी केलंय, तू मला ते सांगायची गरज नाहीये. विजया म्हणते, पण उद्या तुम्ही कोर्टात तिची केस. हर्षवर्धन विजयाला डोळे दाखवतो. विजया गप्प बसते, झोपी जाते. आणि हर्षवर्धनला तेवढ्यात कोणाचा तरी कॉल येतो. हर्षवर्धन फोनवर बोलायला जिन्यावरून हॉलमध्ये येतो आणि म्हणतो, तुला सांगितलं होतं ना की तू मला कॉल करायचा नाही, मी तुला कॉल करेल, मग तू कॉल का केलास ते सांग मला. तर हा माणूस अंधारात उभा असतो आणि म्हणतो, साहेब, मी तुम्हाला कॉल नाही केलाय, तुम्ही मला कॉल केला होता तेव्हा माझा फोन सायलेंट होता, मी उचलला नाही, म्हणून आता मी कॉल बॅक केलाय. हर्षवर्धन चिडून विचारतो, अरे मला तुझ्याकडून कन्फर्मेशन हवं होतं की ऊर्जाने गोळी चालवली की नाहीये. तर हा माणूस म्हणतो, साहेब, मी ऊर्जाच्या मागे उभा होतो, त्यामुळे ऊर्जाने गोळी चालवली का, ती गोळी ऊर्जाला लागली का, त्या विक्रांतला लागली का, हे मला काहीच माहीत नाहीये. हर्षवर्धन चिडून म्हणतो, काय कामाचं आहे रे तू? आता ऊर्जाचं काय करायचं ना ते मी पाहतो. तू अंडरग्राऊंड व्हायचं, मुंबईतून गायब व्हायचं आणि मी सांगितल्याशिवाय परत यायचं नाही, एवढं लक्षात ठेव. ऊर्जाचं काय करायचं ते मी पाहतो. असं म्हणून हर्षवर्धन फोन कट करतो आणि मागे वळून पाहतो तर चक्क शौर्य त्याच्यासमोर उभा असतो. शौर्याने आपलं सगळं बोलणं ऐकलं की काय अशी भीती हर्षवर्धनला वाटते. हर्षवर्धन खूप घाबरतो आणि शौर्य हर्षवर्धनला विचारतो, डॅड, आता तुम्ही ऊर्जाचं नाव घेतलं ना, मी तुम्हाला ऊर्जाचं नाव घेताना ऐकलं, तुम्ही कोणाशी काय बोलत होता ऊर्जाबद्दल? हर्षवर्धनला समजतं की शौर्याने माझं संपूर्ण बोलणं ऐकलेलं नाहीये, त्याने फक्त शेवटचं वाक्य ऐकलं. आणि मग हर्षवर्धन शौर्यसमोर नाटक करतो, त्याला खोटं सांगतो. शौर्य, ऊर्जाने जरी मला तिची केस लढू द्यायला नकार दिलाय ना, तरीसुद्धा शेवटी ऊर्जा या घरातली आहे, माझी सून आहे आणि तिला सोडवण्यासाठी मी प्रत्येक प्रयत्न करतोय. मी आता दिल्लीत एका मोठ्या कायदेतज्ञाशी बोलत होतो, ऊर्जाला कसं सोडवता येईल त्याबद्दलच चर्चा करत होतो. हे ऐकून शौर्य भलताच खुश होतो आणि विचारतो, डॅड, खरंच तुम्ही एका मोठ्या कायदेतज्ञाशी बोलत होता? हर्षवर्धन म्हणतो, हो शौर्य, आता मी सगळ्या जुन्या गोष्टी विसरून ऊर्जाला या केसमध्ये मदत करायचं ठरवलंय, त्यामुळे तू काळजी करू नको. मला जेवढं शक्य असेल ना तेवढी मदत मी तिला करणारच. तू फक्त ऊर्जाला एवढं विचार,
ती उद्या तिच्या केसमध्ये काय बोलणार आहे कोर्टात. शौर्य सांगतो, डॅड आता मी पोलीस स्टेशनलाच चाललो होतो. ऊर्जाला काही वस्तू द्यायच्या आहेत आणि तिला मी हे सुद्धा विचारतो. तुम्ही मला सांगा ना ऊर्जाला काय विचारायचं आहे ते मी तिला विचारतो. हर्षवर्धन म्हणतो, सगळ्यात आधी तर तिला विचार. परंतु हे बोलता बोलता हर्षवर्धन गप्प बसतो आणि विचार करतो, नाही नाही नाही, ऊर्जाला नक्कीच काहीतरी लूप हो कळला असेल. माझ्या माणसाने एखादा गाढवपणा केला असेल, तो सुद्धा ऊर्जाला समजला असेल. त्यामुळे मला स्वतःलाच तेथे जाऊन ऊर्जाला सगळं विचारावं लागेल. शौर्यने एखादी गोष्ट माझ्यापासून लपवली तर, त्यामुळे मी स्वतःच आता शौर्यबरोबर पोलीस स्टेशनमध्ये जातो असा विचार हर्षवर्धन करतो. शौर्य विचारतो, डॅड काय झालं, कसला विचार करताय, सांगा ना ऊर्जाला काय विचारायचं आहे. तर शौर्याला हर्षवर्धन सांगतो, शौर्य मी सुद्धा तुझ्याबरोबर येतो. जे काही विचारायचं आहे ते मी स्वतः ऊर्जाला विचारेल. हे ऐकून शौर्य भलताच खुश होतो आणि म्हणतो, डॅड खरंच तुम्ही ऊर्जाला एवढी मदत करताय ना, मला खूप भारी वाटतंय. तुम्हाला खरंच कुणी समजू शकत नाही की तुम्ही खरंच किती चांगले आहात. असं म्हणून हर्षवर्धनला शौर्य घट्ट मिठी मारतो आणि हर्षवर्धन मनातल्या मनात विचार करतो, शौर्य एकदम खरं बोललायस तू. हा हर्षवर्धन जहागीरदार काय चीज आहे ना, हे आजपर्यंत कोणालाही कधीच कळू शकलेलं नाहीये आणि कळणार सुद्धा नाही. हर्षवर्धन शौर्यला म्हणतो, मी आलो चेंज करून, आपण लगेच जाऊया. हर्षवर्धन रूममध्ये निघून जातो. शौर्य खूप खुश होतो की हर्षवर्धन ऊर्जाला मदत करतोय. आणि इकडे ऊर्जाच्या लॉकअपमध्ये लेडी कॉन्स्टेबल फॅन लावते. ऊर्जा हे सगळं पाहतच राहते आणि ही लेडी कॉन्स्टेबल बाहेर पडते. तेवढ्यात हर्षवर्धनचा असिस्टंट भजन तेथे येतो आणि म्हणतो, मॅडम सगळी व्यवस्था केली आहे ना, तुम्हाला स्वच्छ उशी दिली आहे, बेडशीट दिलं आहे, त्यानंतर डासा एक फॅनसुद्धा लावला आहे आणि डासांचं औषधसुद्धा ठेवलं आहे, क्रीम ठेवली आहे, छान छान सगळी व्यवस्था जशी सांगितली आहे तशीच केली आहे त्यांनी. आणि मॅडम तुम्हाला अजून काही लागलं ना ते सुद्धा सांगा बरं, काही संकोच वगैरे ठेवू नका. ऊर्जा खूप चिडते आणि म्हणते, मी एक आरोपी आहे आणि मला या सगळ्या सोयीसुविधा नको आहे. तुम्ही या सगळ्या सोयीसुविधा इथे का अरेंज केल्या आहेत. तर भजन म्हणतो, मॅडम तुम्ही कशाला स्वतःला आरोपी म्हणताय, अजून तुमच्यावरचा आरोप सिद्ध झालेला नाही आहे आणि तुम्ही हर्षवर्धन जहागीरदारांच्या सुनबाई आहात. एवढं तर चालणारच ना, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला जे काही हवं आहे ना ते सगळं मिळेल. तुम्ही मला सांगा आणि फक्त आजची रात्र काढा. उद्या तर तसंही तुम्हाला बेल मिळणारच आहे, मग तुम्ही घरीच जाल. फक्त आजची रात्र काढा आणि काही लागलं तर हक्काने सांगा, संकोच बाळगू नका बरं का. असं म्हणून भजन तेथून निघून जातो. ऊर्जाला मात्र हे सगळं बिलकुल पटत नाही आणि ऊर्जा ठरवते की आता मी या घटनेबद्दल विचार करते. ऊर्जा शांत बसते आणि आज काय काय घडलं हे सगळं आठवण्याचा प्रयत्न करते. तिला आठवतं की ती त्या फॅक्टरीत गेली. अचानक तिच्यासमोर विक्रांत आला. विक्रांतने बंदूक बाहेर काढली. पद्मा तेथे आली आणि मग मी गोळी चालवली विक्रांतवर आणि विक्रांत मेला. हे सगळं ऊर्जाला आठवतं. ऊर्जा आपले कान बंद करते, ढसाढसा रडू लागते. तिला या सगळ्या प्रकरणाचा खूप त्रास होतो, या सगळ्या घटनेचा खूप त्रास होतो. आणि मग ऊर्जा स्वतःच्या हाताकडे पाहते आणि म्हणते, याच हाताने मी विक्रांतचा जीव घेतला, याच हाताने मी विक्रांतचा खून केला आहे, त्याच्यावर गोळी चालवली आहे. आणि मग ऊर्जा हा सगळा सीन रिक्रिएट करते आणि ती कोठे उभी होती, विक्रांत कसा उभा होता, पद्माच्या डोक्याला त्याने बंदूक लावली होती, हे सगळं ती आठवते. मग अचानक विक्रांतने मला धमकी दिली, मी पद्माला मारून टाकेल. मग मी सुद्धा बंदूक आणली. आम्ही दोघांनी एकमेकांवर बंदूक रोखल्या होत्या. विक्रांतने पद्माच्या डोक्याला बंदूक लावली होती. मग विक्रांतने पद्माला जोरात धक्का दिला आणि मी आणि विक्रांत एकमेकांसमोर होतो. तेवढ्यात मी गोळी चालवली आणि विक्रांतला गोळी लागली. हे ऊर्जाला आठवतं. पण हे सगळं आठवत असताना ऊर्जाच्या लक्षात एक गोष्ट येते आणि ऊर्जा म्हणते, जेव्हा माझ्या बंदुकीतून गोळीचा आवाज आला तेव्हा विक्रांतला ती गोळी लागलेली नव्हती. विक्रांत माझ्याकडे पाहून हसत होता. पण पुढच्या क्षणाला विक्रांतच्या छातीत गोळी लागली. पण विक्रांतला लागलेली गोळी माझ्या बंदुकीतून सुटलेली नव्हती. तर विक्रांतला जी गोळी लागली ती माझ्या पाठीमागून आली होती. दुसरीच कुणीतरी चालवली होती. हे सगळं आठवून ऊर्जाला जबर धक्का बसतो. ऊर्जाला या केसमधील सगळ्यात मोठा धागादोरा सापडलेला असतो आणि ऊर्जा म्हणते, अरे देवा, हे माझ्या लक्षातच नाही आलं. जेव्हा मी विक्रांतवर गोळी चालवली माझ्या बंदुकीतून गोळी बाहेर पडली होती, पण तेव्हा ती गोळी विक्रांतला लागली नाही. मी विक्रांतकडे पाहिलं तर तो माझ्याकडे पाहून हसत होता.
पण पुढच्या क्षणाला विक्रांतच्या छातीत येऊन गोळी लागली. याचा अर्थ माझ्या पाठीमागून कुणीतरी गोळी चालवली. आमच्या दोघांशिवाय तिघांशिवाय तेथे एक चौथी व्यक्ती होती ज्याने विक्रांतवर गोळी चालवली आहे. ऊर्जाला हे सगळं समजतं आणि ऊर्जा याच गोष्टींचा विचार करत असते. आत्ता कसं तिच्या मनावरील दडपण दूर होतं, कारण ऊर्जाला समजतं की तिने चालवलेल्या गोळीने विक्रांतचा खून नाही झालाय, विक्रांतचा मृत्यू नाही झालाय, तर दुसऱ्या कुणीतरी गोळी चालवली आहे, त्यामुळे विक्रांत मेलाय. ऊर्जा हे सगळं आठवते, या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते आणि तेवढ्या शौर्य तेथे येतो. शौर्य येताच ऊर्जा त्याला सांगते, शौर्य मी आता बसले होते ना आणि त्या सगळ्या घटनेचा विचार करत होते, तेव्हा मला एक खूप महत्त्वाची गोष्ट कळली आहे, मला तुला ती सांगायची आहे. शौर्य म्हणतो, हो ऊर्जा, तू मला शांतपणे सांग, सगळं सांग, पण डॅडसुद्धा आले आहेत, त्यांनासुद्धा सांग. तेवढ्यात हर्षवर्धन तेथे येतो. ऊर्जा गप्प होते, शांत बसते आणि हर्षवर्धन आतमध्ये डोकावून पाहतो तर ऊर्जासाठी फॅन, डासांचं क्रीम, चांगली गादी उशी हे सगळं आलंय. हे पाहून हर्षवर्धन म्हणतो, भजनने सगळी व्यवस्था ठीक केली आहे ना? ऊर्जा हो म्हणते आणि शौर्य हर्षवर्धनला सांगतो, डॅड, ऊर्जाला एक लूप होल कळलाय, ती मला तेच सांगत होती. ऊर्जा सांग डॅडला. हर्षवर्धन विचारतो, काय झालंय ऊर्जा, काय कळलंय तुला? काही समजलं असेल तर सांग मला. आणि ऊर्जा सांगते, हो, मला एक गोष्ट कळली आहे. माझ्या बंदुकीतून गोळी चालली होती, परंतु विक्रांतला ती गोळी लागलेली नाहीये. हे ऐकून हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे, हे तुला कळलंय. आणि शौर्य म्हणतो, ऊर्जा, आता डॅड जसं सांगतील ना तसंच तू कर. ऊर्जा म्हणते, हो, उद्या मी कोर्टात हेच सांगणार आहे की गोळी माझ्या बंदुकीतून चालली, परंतु ती गोळी विक्रांतला लागलेली नाहीये. हर्षवर्धन म्हणतो, नाही, तू असं काही सांगणार नाहीये. तर उद्या तू कोर्टात असं सांगायचं की जी गोळी विक्रांतला लागली त्याबद्दल तुला काहीच माहीत नव्हतं, तू विक्रांतवर गोळी चालवलीच नाही, ती बंदूक कुठून आली तुला माहीत नाही, तुझ्या हातात बंदूक नव्हतीच, असं सांगायचं तू कोर्टात. हे ऐकून शौर्य आणि ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. ऊर्जा म्हणते, पण हे चुकीचं आहे, खोटं आहे. मी पोलिसांना स्टेटमेंट दिलंय की मी स्वतः विक्रांतवर गोळी चालवली आणि बंदूक माझ्या हातात होती, पण ती गोळी विक्रांतला लागली नाही. हर्षवर्धन म्हणतो, ऊर्जा, पोलिसांसमोर दिलेलं स्टेटमेंट हे कोर्टात व्हॅलिड नसतं. आता तुला हे सांगावं लागेल का? एक वकील आहे ना तू, आणि मी तुला हे सांगायचं आहे का? मी तुला ते सांगतोय ना तेच तू त्या कोर्टात बोलायचं, तरच तुला जामीन मिळेल, नाहीतर तू आणखीन अडकशील, एवढं लक्षात ठेव. पण ऊर्जाला हे बिलकुल पटत नाही. ऊर्जा म्हणते, पण खोटं कसं बोलायचं? हर्षवर्धन म्हणतो, ऊर्जा, तू खोटं बोलशील तरच या केसमधून सुटशील, नाहीतर आणखीन अडकशील, एवढं लक्षात ठेव. आणि शौर्य, समजून सांग तुझ्या बायकोला, येथे सगळ्या जुन्या गोष्टी विसरून मी आलोय तिला मदत करण्यासाठी, आणि ती माझं काय ऐकायला तयारच नाहीये. आता यापेक्षा जास्त मी काहीच करू शकत नाही. असं म्हणून हर्षवर्धन रागारागाने तेथून निघून जातो आणि शौर्य म्हणतो, थांब ऊर्जा. आणि शौर्य हर्षवर्धनच्या मागे मागे पळतो. ऊर्जाला मात्र हे सगळं पटत नसतं. शौर्य हा हर्षवर्धनला म्हणतो, डॅड, तुम्ही प्लीज शांत व्हा, ऐकून घ्या. हर्षवर्धन चिडून म्हणतो, शौर्य, हा काय हट्टीपणा आहे? मी तिला समजून सांगतोय की तुला जर या केसमधून निर्दोष सुटायचं असेल तर माझं ऐक, आणि ती माझं काही ऐकायलाच तयार नाहीये. शौर्य म्हणतो, डॅड, मी तिला समजून सांगतो. हर्षवर्धन त्याला म्हणतो, समजून सांगावंच लागेल. जर तिने स्वतःची अक्कल वापरली आणि शहाणपणा केला ना तर ती आणखीन अडकेल, तिचा पाय आणखीन खोलात जाईल, आणि मग तेव्हा तू माझ्याकडे मदत मागायला आला ना तर मी नाही मदत करू शकणार, एवढं लक्षात ठेव. शौर्य म्हणतो, हो डॅड, मी तिला समजावून सांगतो, रात्रभर मी येथेच थांबणार आहे, ती ऐकेल माझं. हर्षवर्धन म्हणतो, शौर्य, ही केस खूप डेंजरस आहे, एवढं सोपं नाही आहे जेवढं सोपं तिला वाटतंय, लक्षात ठेव. आणि हर्षवर्धन घरी निघून जातो. शौर्याला खूप टेन्शन येतं. शौर्य हा ऊर्जाजवळ येतो आणि म्हणतो, ऊर्जा, तू डॅडचं का ऐकत नाहीये? डॅड जे बोलताय ना ते अगदी योग्य आहे, तू उद्या असंच सांग जे डॅड काय म्हणलेत. तर ऊर्जा म्हणते, अरे पण शौर्य, ते खोटं आहे ना, आणि मी सत्य बोलण्याची शपथ घेतली आहे एक वकील म्हणून, मी खोटं बोलू? नाही नाही, मला हे जमणार नाही. शौर्य म्हणतो, ऊर्जा, ते म्हणतात ना की एखादं खोटं हे चांगल्यासाठी भल्यासाठी बोललं तर ते खोटं नसतं, असं तू समज. आणि उद्या जर तुला जेलमधून बाहेर यायचं असेल, तुला बेल हवी असेल, तर तुला खोटं बोलावंच लागेल. जर तू हे सगळं खरं सांगत बसली ना तर यावर जज साहेब विश्वास नाही ठेवणार आणि तुला पुन्हा जेलमध्ये यावं लागेल. तू जेल बाहेर आलीच नाही तर तू स्वतःला निर्दोष कसं सोडवणार? तू या केसमधून कशी बाहेर पडणार?
ऊर्जा प्लीज माझं ऐक, तू उद्या खोटं बोल, खरं खरं बोलू नको. परंतु ऊर्जा यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते आणि म्हणते, नाही शौर्य, माझा सत्यावर पूर्ण विश्वास आहे. उद्या मी कोर्टात जे खरं आहे तेच बोलणार. तुझ्या डॅडने सांगितल्याप्रमाणे मी खोटं बोलणार नाही. शौर्याचा नाईलाज होतो. ऊर्जाला असं कसं समजून सांगायचं हाच प्रश्न त्याला पडतो. शौर्य ऊर्जाचा हात हातात घेतो, ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करतो. ऊर्जा प्लीज ऐक, तू कोर्टाच्या बाहेर, तू जेलच्या बाहेर नाही आली तर तू सत्य कसं शोधून काढणार? एवढं खोटं चालतं, बोलू शकतेस तू. पण ऊर्जा यासाठी नकार देते. तेवढ्यात एक लेडी कॉन्स्टेबल तेथे येते आणि म्हणते, ओ साहेब, मी तुम्हाला तुमच्या बायकोला भेटण्याची परवानगी दिली आणि तुम्ही तर गैरफायदा उचलताय. अहो, असं करू नका. शौर्य म्हणतो, सॉरी, पण ती माझी बायको आहे ना, म्हणून मी तिच्याशी बोलायला आलो होतो. तर ही लेडी कॉन्स्टेबल म्हणते, साहेब, तुम्ही तर वाचून जाल, पण येथे आमची नोकरी जाईल वरपर्यंत गोष्ट गेली तर. शौर्य म्हणतो, सॉरी सॉरी, ठीक आहे, मी आता येथे नाही थांबत, मी तेथे बेंचवर झोपू शकतो ना. लेडी कॉन्स्टेबल हो म्हणते आणि निघून जाते. शौर्य ऊर्जाला समजावून सांगतो, ऊर्जा, आता तू झोप, आराम कर. उद्या तुला कोर्टात उभं राहायचंय, स्वतःची केस स्वतः लढायची आहे आणि तू जो काही निर्णय घेशील मी तुझ्या पाठीशी आहे. ऊर्जा हो म्हणते आणि मग शौर्य हा तेथे बेंचवर येऊन बसतो. ऊर्जा ही या तुरुंगातच असते. ऊर्जाला अजून काही झोप लागली नसते. शौर्य ऊर्जाकडे पाहत असतो, ऊर्जा शौर्याकडे पाहत असते आणि बॅकग्राऊंडमध्ये एक दुःखद सॅड सॉन्ग सुरू होतं. ऊर्जा आणि शौर्य एकमेकांकडेच पाहत असतात आणि शौर्य ऊर्जाला इशारा करतो, ऊर्जा आता झोप. ऊर्जा ही तेथे बाकड्यावर बसते, रडू लागते. ऊर्जाला शौर्यबरोबर घालवलेले सगळे क्षण आठवतात. तिचं आणि शौर्याचं लग्न आठवतं. त्यानंतर हे दोघे रात्रभर कसे गप्पा मारायचे, शौर्य ऊर्जाच्या मांडीवर डोकं ठेवून कसं झोपायचा, हे दोघे एकमेकांना प्रेमाने मिठी मारायचे, हे सगळं तिला आठवतं. ऊर्जा रडत असते. शौर्य तिला पुन्हा एकदा इशारा करतो, ऊर्जा झोप आता. ऊर्जा हो म्हणते आणि ती शौर्यला सुद्धा सांगते, तू सुद्धा झोप. मग ऊर्जा तिची चादर टाकते, उशी घेते आणि झोपते. शौर्य तिच्याकडे एकटक पाहतच राहतो आणि तो सुद्धा तसाच त्या बेंचवर बसल्या बसल्या झोपी जातो. परंतु ऊर्जा ही शौर्याकडेच पाहत असते. तिचे डोळे उघडेच असतात. तिला खूप वाईट वाटत असतं. शौर्याची ही अवस्था पाहून, त्याची माझ्याबद्दलची काळजी पाहून ऊर्जाला खरंच खूप वाईट वाटतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, ही मालिका आता एका खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन थांबली आहे. हर्षवर्धन सगळं करून भागून आता ऊर्जाची मी मोठी मदत करतोय असा आव आणू पाहतोय आणि शौर्याला त्याच्यावर पूर्ण विश्वास बसलाय. आता ऊर्जा ही स्वतःला कशी वाचवणार? कारण ऊर्जाला फक्त एक गोष्ट कळली आहे की जी गोळी तिच्या बंदुकीतून सुटली ती विक्रांतला लागली नाही आणि दुसऱ्या कुणीतरीच बंदुकीतून गोळी चालवली जी विक्रांतला लागली. परंतु ऊर्जा कोर्टात हे कसं सिद्ध करणार, काय करणार, हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऊर्जाला या केस प्रकरणी कोर्टात हजर केलं जात असेल आणि मग हर्षवर्धन चक्क शौर्य आणि पद्माला कॉल करेल. पद्मा शौर्यबरोबर असेल आणि हर्षवर्धन हा पद्माला समजावून सांगेल, जेव्हा तुला कोर्टात सरकारी वकील विचारतील की तू ऊर्जाला विक्रांतवर गोळी चालवताना पाहिलंस का, तेव्हा तू त्यांना सांगायचं की मी नाही पाहिलं. हे ऐकून पद्माला मोठा धक्काच बसेल, कारण हर्षवर्धन तिला सुद्धा खोटं बोलायला सांगतोय आणि इकडे ऊर्जाला तर सत्य जाणून घ्यायचं असेल. ऊर्जा कोर्टात असं सांगणार की पद्माने मला गोळी चालवताना पाहिलं आणि पद्मा सांगेल मी नाही पाहिलं आणि या दोन गोष्टी परस्पर विरोधी असतील. त्यामुळे ऊर्जाची केस आणखीनच वीक होईल. म्हणजे हर्षवर्धन खरंच मास्टर प्लॅन बनवतोय यात शंका नाही. पण आता काय होईल हे पाहायला मजा येईल. आणि दुसरीकडे विजया ही कुमुदिनी आजीला ठणकावून सांगेल, त्या ऊर्जाला आज बेल मिळाली तरीसुद्धा मी तिला या घरात येऊ देणार नाही. अशा खुनी मुलीला या घरात स्थान नाहीये. माझी सून म्हणून तर नाहीच नाही. आजी खूप चिडेल. आता आजी काय गुपचूप ऐकून घेणार नाही आणि तिला नक्कीच ठणकावून सांगणार, हे घर माझं आहे आणि माझ्या घरात जास्त आवाज चढवायचा नाही. त्यामुळे विजयाची बोलती बंद होईल असंच वाटतंय. आणि इकडे कोर्ट केसच्या आधी ऊर्जाची आई पूर्वा तिला भेटायला कोर्टात येणार आणि तिला समजावून सांगेल की ऊर्जा,
तू त्या वकिलाची मुलगी आहे ज्या वकिलाने स्वतःचा जीव दिला परंतु कधी सत्याची कास सोडली नाही. त्यामुळे तू सुद्धा आज कोर्टामध्ये कोणत्याही असत्याचा आधार घ्यायचा नाही, फक्त सत्य बोलायचं, खोटं बोलायचं नाही. ऊर्जा म्हणेल, हो आई, मी माझ्या बाबांचे आदर्श कधीच विसरणार नाही. एक वकील म्हणून मी नेहमी सत्य बोलण्याची, न्याय मिळवून देण्याची शपथ घेतली आहे आणि मी माझी शपथ पूर्ण करणारच. मी खोटं बोलणार नाही. हे ऐकून पूर्वाला सुद्धा आनंद होईल. मग आता ऊर्जाने तर ठरवलंय की कोर्टात गेल्यावरती खरं बोलणार की तिनेच विक्रांतवर गोळी चालवली आहे. मग तिचं हे खरं बोलणं तिच्या अंगलट तर येणार नाही ना? ऊर्जाला बेल मिळणार का? ऊर्जा तुरुंगाच्या बाहेर येणार का? हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्येच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.